शेवटची कुस्ती लागते. सतीश भावकर पैलवान आपण पंच राहा. चला चला. स्वर्गीय हरिचंद्र मिराजराव मामांचा आवडता पट्टा, या गावचा वडाच्या वाडीचा सुपुत्र पैलवान गणेश घुले आपण कुस्तीवरती नियंत्रण ठेवावं. कुस्ती मैदान सुरू झाल्यापासून परगावच्या माणसाला प्रत्येकाला तुम्ही सन्मान देताय आणि पाठीमागे राहून वडाची वाडी हे गाव साता समुद्राच्या पलीकडे गेलं पाहिजे. पीरबाबाचा उत्सव, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा हा उत्सव पुणे जिल्हा विद्येच्या माहेर घरामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. नंबर 1 ची कुस्ती नाताचे पीर आहेत वा. आणि पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी आणि हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी असे दोन भारताचे महाराष्ट्राचे दिग्गज पैलवान एकमेकाच्या विरोधात तुल्यबळ फाईट लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. चौदंडी सुरू झाली, गर्दन केस सुरू झाली, पोलादी मनगटाला भिडली आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला. एक वाघ आहे आणि एक आग आहे. तो हर्षवर्धन सदगीर पैलवान ₹1,51,000 इनाम. एक सुद्धा कुस्ती 38 ज्या कुस्ती आहेत का त्यातली एक ही कुस्ती प्रेक्षकाला निराश करणारी नव्हे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये ओंबाळणे हे गाव हर्षवर्धन सदगीरचं आणि ज्योतिबाच्या पायथ्याला पृथ्वीराज पाटलाचं देवठाणे गाव आहे. आणि सोलापूर जिल्हा कुर्डवाडी मधून काही माणसं कुस्तीचा आनंद घेत आहेत. आणि सन्माननीय नितीन भादळे अप्पा उरळी देवाची हे कुस्तीचं मैदान बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांचं नाव आहे. उरळीच्या देवाला हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी मैदान असतंय आणि त्या मैदानाचा ते आनंद घ्यायला लागले नितीन अप्पा भादळे. ही कुस्ती बऱ्याच वेळा झालेली आहे. अनेक ठिकाणी सीझनला होणार आहे. एक 7 ते 8 पैलवान महाराष्ट्रात आहेत जे नंबर 1 ला लढत आहेत. काही पैलवान खालून वरती येण्यासाठी सज्ज आहेत. त्यातला आज पैलवान रविराज उर्फ शिवा चव्हाण इथं घेतला होता. नुसता हेरून माल आणलाय. आलोचक बोलतोय महाराष्ट्रामध्ये कॉमेंट्री करत असताना जवळजवळ 13 कोटी महाराष्ट्र आणि 145 कोटीचा हा भारत देश. अनेक लोक कुस्ती कॉमेंट्री ऐकतात. त्यामुळं या कुस्तीमध्ये एकमेकाच्या विरोधात कुस्ती करताना कसलीच कसरत ठेवणार नाहीत अशीच नावं घेतलेली आहेत. आज चौदंडी अतिशय ताकद लावून सुरू आहे. हा दोन्ही महाराष्ट्र केसरी 2019 ला हर्षवर्धन सदगीर बालेवाडीमध्ये महाराष्ट्र केसरी झाले. शैलेश शेळकेला हरवून. दोन्ही पैलवान हे अर्जुनी काकासाहेब पवारांचे दोन्ही पट्टे. एक लातूर जिल्ह्याचा शैलेश आणि शैलेश शेळके हा लातूरचा आणि हर्षवर्धन सदगीर हा नाशिक जिल्ह्याचा. नाशिक जिल्ह्याला कधीच गादा नव्हती. तसं अहमदनगर जिल्ह्यातलं गाव पण नाशिकचं नेतृत्व केलं. आणि पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातला ज्योतिबाच्या पायथ्याचा देवठाण्याचा सातारा अधिवेशन मध्ये प्रकाश बनकर हा गंगावेदचा आणि पृथ्वीराज पाटील हा कोल्हापूरचा मोतीबाग तालमीचा 70 आणि 71 महाराष्ट्र केसरी दादूमामा चौगुले आणि जालिंदर मुंडे पैलवान संग्राम पाटील पैलवान समाधान घोडके या सर्वांचं मार्गदर्शन मिळून हा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला. हो हो. इंडियन आर्मी, भारतीय भूदल, वायुदल, नौदल हे तिन्ही दल आहेत. त्यातलं BSF हे सर्वात पुढे असतंय. त्यानंतर आर्मी असते. त्या इंडियन आर्मीचा खेळाडू म्हणून, सुभेदार म्हणून पृथ्वीराज पाटील जागतिक रेसलर म्हणून वर्ल्ड चॅम्पियनशिपचं जगातलं नंबर 2चं पदक आहे पृथ्वीराजकर. आणि परवा झालेल्या नॅशनल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये पदक मिळवलेला हर्षवर्धन सदगीर पैलवान.
काश्य पदक मिळवून महाट केसरीनंतर जे पैलवान कुस्ती करिअर म्हणून पाहतात कुस्तीकर, त्यातला पैलवान हर्षवर्धन सदगीर 2007 आणि 8 चे महाट केसरी चंद्रहार पाटील हे पहिल्यांदा ट्रिपल महाट केसरीसाठी जो कोणी पैलवान डबल महाट केसरी झाला तिसऱ्यांदा लढला त्यातले चंद्रहार पाटील. नंतर हे हर्षवर्धन सदगीर पैलवान सय्यद चौसी लढले 2009 पर्यंत. ओ ओ ओ ओ ओ पैलवान समाधान घोडके लढलेले आहेत. त्यानंतर नरसी यादव हे ट्रिपल महाट केसरी झालेले आहेत. पैलवान विजय चौधरी हे ट्रिपल महाट केसरी झालेले आहेत. पृथ्वीराज पाटील हे आपल्या गटामध्ये 92 किलो वजन गटामध्ये त्यांचं स्वप्न आहे ऑलिम्पिकला जाण्याचं. या पृथ्वीराज पाटलाचं टाळ्या करा की सर्वांनी. अंतिम इच्छा काय आहे तर राष्ट्रकुलचं पदक आणणं, ऑलिम्पिकला जाणं 92 किलो वजन गटामध्ये. हे ठरवलेलं आहे. ध्येय वय वर्ष 24 आहे. लागत नाही. आम्ही एकाच ठिकाणी होतो, एकाच तालमीमध्ये मोतीबागला मी होतो. त्यांचा चुलता संग्राम पाटील, मी समाधान घोडके असे अनेक पैलवान होते. त्या काळात पृथ्वीराज हा लहान होता. 2010 ला परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. कुस्ती क्षेत्रात पृथ्वीराज हा मोठा पैलवान झाला. उंची कमी पण कष्ट खूप केलं. हर्षवर्धन सदगीर पैलवान पुणे जिल्ह्यामध्ये बालेवाडीमध्ये फार मोठा कारनामा केला. मॅट विभागामधून गिरकोरोमनचा तसा पैलवान. गिरकोरोमन कुस्ती, मॅटवरील कुस्ती, मातीवरील कुस्ती अशा विविध कुस्ती प्रकारात बदला. आज कुमार महाराष्ट्र केसरी गिरकोरोमनचा शुभम शिंदे इथं लढून गेला. एखाद्याचे काही सीझनला स्टार असतात, तसा शुभम शिंदे हा पैलवान या सीझनला स्टार ठरतोय. चंद्रपूर जिल्ह्याचा. हो, चंद्रपूर जिल्ह्यातून कधीच नाही. चंद्रपूर हे ताडोबा अभयारण्य आहे. इथं वाघाचा फार मोठा अभयारण्याचा प्रकल्प आहे. मी गेलो होतो चंद्रपूरला. फार मोठी स्पर्धा तिथे झाली होती. ही कुस्ती तास तास दोघे लढतात. तास तास थांबतच नाही. दम खस शेवटपर्यंत दोघांचाही चालतो. शबाश शबाश. समोर निकाल काढता येतोय, धुबी मारता येते, मुलतानी लावता येते, पट करता येतोय. दोघांनीही ओ ओ ओ ओ ओ. चालू सीझनला हर्षवर्धन सदगीर, प्रकाश बनकर, पृथ्वीराज पाटील, माऊली कोकाटे हा इंजुरीमुळं महाट केसरीच्या थांबला, ऑपरेशन झालंय. नाहीतर संदीप भाऊ पैलवान कुठं आहेत यांच्यामध्ये लढण्यासाठी. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. हिवाळ्याला करंट आला त्याची कुस्ती लावता का बघावं. कुठल्या गिरणीचं पीठ खाते काय कळ नाही. सोनार मामा आणि रामभाऊजी गोगावले वसतात. जुनी जाणती माणसं आहेत. तुमच्यामुळं तुमच्या काळात बैलगाड्या झोपून माणसं जायची. इथं कडब्याच्या पेंड्या पडल्यात बघा. शिटे म्हणून काही इथं शेतकरी कमी नाहीत. माग मुंगा बांधायचा, बैलगाड्या झोपायच्या आणि 50-50 किलोमीटर माणसं कुस्त्या बघायला 100-100 किलोमीटर जायची. दळणवळणाच्या दृष्टीनं पुन्हा हे प्रगत होत गेलं. पाक संपूर्ण महाराष्ट्रातली, देशातली, जगातली माणसं या पुण्यामध्ये आहेत. त्यामुळं देश प्रगतीकडे वाटचाल करायला लागला. 21व्या शतकामध्ये असताना माणसं प्रगत होत गेली. सायकलीवर माणसं जायची. कुणाच्या तरी घरात एखादा रेडिओ असायचा, तसं एखादा टेलिफोन असायचा, तेही बंद होत गेलं. आता प्रत्येकाकडे अँड्रॉइडचा फोन आहे. तरुणाई मोबाईल मध्ये व्यस्त आहे. रात्रीच्या 2 वाजलेल्या कळला, 3 वाजलेल्या कळना. काही मुलांना मोबाईलचा विपर्याशी भोगावा लागलेला आहे. रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत जंगली रमी पे आओ ना महाराज.
रात्रीत कितीतरी पैसा उद्ध्वस्त होतोय, आई वडिलांनी कमावलेली इस्टेट, स्वतः कष्ट करून क्रांती करतो. हा कार्यक्रम मनोरंजनासाठी मुळात घेतलेलाच नाही. इथून काहीतरी तरुणांनी बोध घ्यावा, वडाच्या वाडीमध्ये एखादा महाराष्ट्र केसरी व्हावा, एखादा हिंद केसरी व्हावा, यासाठी हा कार्यक्रम आहे. प्रत्येक पालकानं सतर्क राहिलं पाहिजे. या जगात जर मुलं टिकवायची असतील तर, नाहीतर आपला मुलगा कुठं उठतोय, कुठं बसतोय, काय खातोय, काय पितोय, कुणाच्या संगतीत आहे हे बघितलं पाहिजे. आकाशातला पाण्याचा थेंब जर गटारीत पडला तर पाय धुतण्यायोग्य पाणी राहत नाही. तोच पाण्याचा थेंब जर केळीच्या पानावर पडला सकाळच्या पारी, सूर्यबिंब चमकलं तर प्रत्यक्षात मोत्यासारखं दिसतंय. तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यात पडला तर प्रत्यक्षात मोती बनतो. उदबत्तीच्या बाजारात गेला की सुगंध येणार, मिरच्याच्या बाजारात गेला की शिंका येणार, संगतीचा परिणाम सांगतोय. म्हणून सदा संगती सज्जनाची घडावी. चांगल्याच्या संगतीत गेल्यानंतर माणूस हा घडतो. जोसेफ जॉर्डन नावाचा एक खेळाडू 120 किलो वजन गटामध्ये सतत 24 वर्ष पदक मिळवतो. क्युबा देशाचा खेळाडू आहे जॉर्डन नावाचा. ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत USA जॉर्डन. लोपेज नावाचा 5 ऑलिम्पिकला पदक घेतलंय. 5 सोपं आहे का? सोपं नाही. आमच्याकडे बरंच गडी येतं, कोण मसुबा केसरी होतंय. गदा घेऊन जातात गावाकडे, लोकांना माहित नसतंय. वांजळे सर गदा आणली कुठनं? कर्नाटकात आणली, जमखंडीवरून आणली, कोण म्हणते हरियाणात आणली, जिप्सीतनं मिरवणूक काढते, हार तुरं होतोय, गोंधळ होतोय, पाहुण्याची वर्दळ वाढते. पोरानं गदा आणली, मग भांड्याला भांड धडकाला सुरुवात होते. आईलाही सुनमुख बघायची घाई होते, मग कुस्त्या. हे नगरसेवक साहेब ही रोज आम्ही बघतोय. पठाण साहेब केसरी, पीर साहेब केसरी. शाबाश. लहान पकडलेले कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, प्रॅक्टिस वरती दोघांचाही. घामाघूम झालेल्या चिकल्या मारुती झालेले आहेत. लहान पकडलेले पृथ्वीराज पाटलानं आणि समोर खांबासारखा पैलवान हर्षवर्धन सदगीर. शाबाश शाबाश. जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे, पाण्यात मासा झोप घेतो कैसा. फार अवघड कुस्ती आहे. कुस्ती दिसते तेवढी सोपी नाही. पाठ 4ला उठावं लागतं, यमाच्या दाढेत जाऊन यावं लागतंय, घामाचे पाठ व्हावी लागतात. त्यावेळेला कुस्ती आहे. बांदल परिवाराच्या वतीनं ही 1 लाख रुपये इनामाची कुस्ती स्पॉन्सर झालेली आहे. 1,51,000 रुपये. कैलासवासी बबन तुकाराम बांदल यांच्या स्मरणार्थ नानासाहेब बबन बांदल माजी उपसरपंच, श्री संदीप नानासाहेब बांदल माजी सरपंच, श्री दत्तात्रय नानासाहेब बांदल माजी सरपंच, बांदल परिवारातर्फे ही मोठी कुस्ती 1,51,000 रुपयांनी चांदीची गदा वडाच्या वाडीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ही कुस्ती ठेवलेली आहे. अख्खा देश पाहतोय. या हिंदुस्थानमध्ये, या भारतामध्ये सर्वात मोठे पैलवान म्हणून यांची गणना आहे. आणि अशी कुस्ती वडाच्या वाडीमध्ये घेतलेली आहे. काय करायचं देवा थापाला माकड उड्या. नेपाळमधून येतंय. कोणत्या खेळाडूविषयी आपल्याला माझा विरोध नाही, पण नुरा आणि ढोंगी कुस्ती आज वडाच्या वाडीमध्ये सतीश भावकर पैलवान तुमच्या गावात संपते. टाळ्या वाजवा सर्वांनी ह्या मैदानासाठी. अख्खा महाराष्ट्र ऐकवतोय. कोणाला राग येऊ द्या. गदा गदा जवळजवळ दोघांच्याकडेही 50च्या पुढं गदा आहे. त्यामुळे उंचीला कमी आहे, पण सातत्यानं छातीला डोकं लावून लांग पकडणं म्हणजे 1 पाऊल पुढे टाकणं कुस्तीत होत असतंय. त्या पृथ्वीराज पाटलाचा गुरु समाधान घोडके अशीच लांग पकडून कितीही मोठा पैलवान समोर असू द्या, पाठीमागं डोबून गेलेला कळू देत नव्हता. काळाच्या ओघामध्ये अनेक पैलवान
निवृत्त होता, पण कुस्तीला दिवस हे सोन्याचे आलेले तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळं राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला राजश्री दिला. जन्म झाला 1874 कोल्हापूरच्या घाडगे घराण्यामध्ये आणि कब्जा ह्याला म्हणतात नम्रता. उगीच मोठा होत नाही पहिलवान. हे महाराष्ट्र केसरी आहेत दोन्ही. गुणवत्तेशिवाय मोठे झालेच नाही ते. ओ ओ ओ ओ चकार गर 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 फिरायला लागलेला. सहज उठून गेला. करा की टाळ्या. शाबाश. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. ओ वो 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 ओ पैसे फिटले बांधल परिवाराचे. पक्का लाग पक्का. म्हणजे बंधुप्रेम आहे ते. जरी तो सिनियर असला तरी ज्युनियर असून सुद्धा प्रेम आहे त्यात दडलंय. बंधुप्रेम काय असल्यानंतर काय होऊ शकतंय. 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, 80,000 बायकांनी सोन्याची लंका होती रावणाकड. पण बिभीषणाचं प्रेम भेटलं नाही रावणाला आणि लक्ष्मणाचं प्रेम भेटलं रामाला. भावाचं प्रेम मिळलं की जगातली कुठलीही शक्ती असू द्या ती हारतेच. तिथं सुट्टी नाही. त्यामुळं 5 पांडव विरुद्ध 89,000 कौरव होती. कौरवाच्या वंशातला एकही वाचला नाही आणि पांडवाच्या वंशातला एकही गेला नाही. सर्व वाचली. आणि तिथंच रथ चालवत होते कोण. भगवान श्रीकृष्ण. तुम्ही सैनिक घ्या. वर हनुमान होता. आलेला धनुष्य प्रत्येक घ्यायची ताकद होती. वर्ण भगवान श्रीकृष्ण उतरले, हनुमान उतरले, रथ भस्म होऊन गेला. त्यामुळं मानवी आयुष्यामध्ये या भारतीय संस्कृतीमध्ये जगातली सर्वात आदर्श संस्कृती भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे या संस्कृतीत आपला जन्म झाला हे आपलं भाग्य आहे. उजव्या हातानं कधी कधी डाव्या हातानं लांग पकडून आणि वरून हर्षवर्धन गर्दनखेच करून एकमेकाच्या शरीरातली जान काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोघेही पैलवान अति आत्मविश्वास असणारी नाव आहेत. दोन्ही हातानं आता लांग पकडलेली आहे. त्यामुळे अति आत्मविश्वास याला म्हणायचं. एखादा पक्षी वाळल्या झाडाच्या फांदीवर बसला, ती फांदी मोडतीये जरी त्या पक्षाला माहित असलं तरी तो पक्षी घाबरत नाही. कारण याचा असा आहे की ते पंख त्या पक्षाला पडू देत नाही. तसं पैलवान लांग पकडले म्हणून किंवा परत माझी कुस्ती माती घेऊन ग्रीप मिळेल अशा संशयाच्या भूतामुळं मनातल्या रणांगणात जायच्या अगोदरच पैलवान किंवा कुठलाही खेळाडू हारत असतो. परवा हार्दिक पांड्यानं जे 2 सिक्स टाकले, त्या 2 सिक्सनं विराट कोहलीनं मारलेले हाफ सेंचुरीचं बळ किती पुढे घेऊन गेलं. नाहीतर हार्दिक पांड्यानं जर सिक्स मारले नसले आपण रडत बसलो असतो. गेल्या वर्षीचा ऑस्ट्रेलियाचा वचपा काढला भारतानं. मारू दे आता, त्यानं काय होणार रेजर किरण. ह्या पैलवानांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेला आहे. ह्या पैलवानांनी हिंदवी स्वराज्याचे मालक शिवप्रभूंना बळ दिलेला आहे. छत्रपती शिवरायांना बळ दिलेले 18 पगड जातीचे सर्व मावळे हे पैलवान होते. साजिकंग पैलवान, पावनखिंड लढवणारा बाजी प्रभू, देशाला किल्ला सर करणारा तानाजी मालुसरे पैलवान, अनेक मावळे हे पैलवान होते. सिद्धी इब्राहिम पैलवान, मदारी मेहत्तर पैलवान, संभाजी कावजी कोंडाळकर पैलवान, असे अनेक पैलवान. धनाजी संताजी पैलवान. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था. छत्रपती संभाजी महाराज हे उत्कृष्ट पैलवान, उत्कृष्ट मलखांबपट्टू, अनेक भाषेवरती प्रभुत्व असणारा राजा, स्वराज्य रक्षक हे पैलवान होते.
25 मिनिट झालेले आहेत, त्यामुळं वक्त किसी का इंतजार नहीं करता, वो तो चलता ही रहता है. शाबाश शाबाश. गोट्यातून पाठ आणि खालून लाग पकडण्याचा प्रयत्न आणि हर्षवर्धन सदगीर. आतापर्यंत शांत शांत वाटणारा पैलवान आता मात्र वाघाला आपल्या मगरमिट्टीत घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि लहान मूर्ती महान कीर्ती पैलवान पृथ्वीराज पाटील लढण्याची आयट आणि ढब काय कुशी सोपे का कराही टाळ्या हो. कसा आहे, किती संघर्ष आहे. मी बोलतोय मजेत बोलतोय, आनंदात बोलतोय, हॅप्पी बोलतोय, आपण बघत बसलोय आनंदात. पण त्यांनाच माहितीये आतमध्ये त्यांच्या जीवाची घालमेल काय झाली, पोटात गोळा येतोय. पडणं सोपं नाही, हारणं सोपं नाही. एका पराजयाची किंमत काय असते ते हर्षवर्धन पैलवानला माहिती आहे, पृथ्वीराजला माहिती आहे. ओ ओ ओ ओ शाबाश. घुटना 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 मंजिली उन्हें को मिलती है. टाळ्या टाळ्या टाळ्या. मंजिली उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. दोघांनाही मार्गदर्शक आहे, तिकडे भाव आहे, इकडे वस्ताद आहे शरद पवार. मार्गदर्शक फार चांगला लागतोय. ओ या रांगड्या मातीमध्ये गेली 25 वर्ष झालं कष्ट चालू आहे, तपश्चर्या चालू आहे. 20 वर्षाचा एक तप होतो, ते तप पूर्ण झालेला यांच्या जीवनातलं. शाबाश. अतिशय अनुभवी पैलवान हर्षवर्धन सदगीर पैलवान, महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला जाणता आणि बुजुर्ग पैलवान, कॉन्फिडन्स असणारा पैलवान, हिमतीनं लढणारा पैलवान, अशी खासियत आहे. महाराष्ट्रात सोडलंच नाही कोणाला या हर्षवर्धन सदगीर पैलवान. कोणालाच, कोणी नाव असू द्या, किती मोठा असू द्या, सर्वांना पाडणारा पैलवान हर्षवर्धन सदगीर आहे. करा की टाळ्या सर्वांनी. आणि पृथ्वीराज पाटील वो फौजी है, फौजी. किसी को हथनी की चाल अच्छी लगती है, किसी को मोरनी की चाल अच्छी लगती है, किसी को नागिन की चाल अच्छी लगती है, मुझे तो एक फौजी भाई की चाल अच्छी लगती है. आतनं तुम्ही दोघेही सोडून उठून खडाखडी खेळता का कुस्ती? मी सांगतो मग, नाही तर गुडघ्याला इंजुरी झाली तर जवळजवळ 50 लाखाचं नुकसान वरच्या खेळाडूचं होऊ शकतंय. त्यामुळे पायाला सावरून तुम्ही अगदी तुमच्या ह्याच्यावरती जबाबदारी तुम्ही खेळा, नाही तर गुडघ्याला लागलं तर हा शाबास, पाय सोडवून घेतलेला आहे. शाबाश. आता मात्र दोन्ही हातांनी दोघांनी उरून सदगीर पैलवान लांगा पकडलेले आहेत. शाबाश. हत्तीची मान, पैलवानची मान, सपाची मान ही मजबूत असली पाहिजे. शाबाश शाबाश. करा की टाळ्या. नम्रतेशिवाय माणूस मोठा होतच नाही. शाबाश. दोघाचा एकदम परतलेला आहे. पहिला एक 5 मिनिटाची कुस्ती होते, त्यामध्ये एकदा दम फार लागतो. तो दम एकदा जर परतला तर परत आणि घुटना. ओ ओ बच गयो, बच गयो, बच गयो. शाबाश शाबाश शाबाश. 2 शेर. शाबाश.
दोघालाही तिथं इंजुरीची भीती आहे. पृथ्वीराजचा सरळ पाय आहे आणि सदगीर पैलवानचाही ओ ओ ओ ओ ओ आणि दोघांना समसमान संधी इथं जिगरबाज मल्ल जो आणि टाळ्या करा की हो टाळ्या करा. बोलो बजरंग बली की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. शबास शबास काय कुस्ती आहे. ओ ओ ओ ओ सोपं आहे काय 120 किलोचा घुटना मानवर घेऊन बसणं. आपल्या मानवर बसला हलगी बहादर दिवसा चालण्या. इथं काय स्टिंग पेज आहे काय. इथं कष्ट आहे कष्ट. तुम्ही आम्ही आपण लांब काय आपल्याला सोसत नाही ते. आता ही मान बेल्ट लावूनच फिरावं लागेल आपल्याला. सोपं आहे. पाट चारला लोण्याचा गोळा आहे. कुठं आहे तात्या. गोविंद तात्या आहेत का. कुठं आहे तो. मी बोलतोय ती खोटं बोलतोय का. हे कष्ट आहे खुराक आहे तपश्चर्या आहे तात्या. या गोविंद तात्याच्या तावडीत तालमीत एकतर जायचं नाही आणि गेला तर सर्व ऐकून घ्यावं लागेल त्यांचं जीवनात, तर तुमच्या जीवनाला आकार येईल. कितीतरी पोरं रेल्वेत आहेत, जीवनाची भाकरी मिळालेली आहे. शिवराज राक्षे पुण्यात जिल्ह्याचा क्रीडा अधिकारी आहे. राहुल आवारे DYSP आहे. कितीतरी पैलवान आहेत. रणजित नलावडे पैलवान बसले तिथं. गुणवंत पैलवान हे क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहेत. हे काय सोपं आहे का. रणजित नलावडे का गाया धरलं का पोलतीये कुस्ती छत्रात रणजित नलावडेचा का गेला. अरे वो 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 हो. संदीप वांजळे महाराष्ट्रातला एक आदर्श पंच. या महान मल्लांचं नाव आहे हर्षवर्धन सदगीर. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त. दोन्ही खांदे एका वेळेला जमिनीला टेकल्यानंतर संदीप वांजळे सर म्हणतात कुस्ती देणार मी. असा सरपंचाचा निर्णय झालेला आहे. परत समोरासमोर कुस्तीला प्रारंभ. महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र. गौरवशाली महाराष्ट्रात मराठमोळ्या वातावरणामध्ये हे जंगी मल्लयुद्ध. शिवप्रभूंच्या महाराष्ट्रामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये हे जंगी मल्लयुद्ध तापलेलं आहे. परत समोरासमोर कुस्ती. पंचेचाळीस मिनिट झालेली आहे. अजून वांजळे सर किती वेळ दिलेला आहे. बेमुदत. कितीही वेळ लागू द्या तरी कुस्ती सोडवली जाणार नाही. अयो
वादळापूर्वीची शांतता, टाचणी पडली तर आवाज इतकी स्तब्धता, डेंजरला जाऊन हलगे शेवट 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 वाह वाह हलगेवाले वाह, क्या बात है, धन्यवाद. संदीप दादा, तुमच्या मनासारखी कुस्ती चालली आता. पहिलं श्वास पडवला, आपण खाली जावा, जावा खाली जावा जावा. आबा बोलावते दादा, झेंडे आणि बाटे आहे नाही तर बाटे. पैलवान विजय घोषित करण्यात येईल. कुस्तीला सुरुवात झालेली आहे. 10 मिनिट वेळ लावलेला आहे. 10 मिनिट म्हणजे फार झाले हो संदीप सर. 5 मिनिट करा. 5 मिनिटाची वेळ दोघांना दिलेली आहे, कारण 6 मिनिटात महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर मिळते. बराच वेळ लढले दोघे. ही कुस्ती शेवटी जीव आहे, माणूस आहे. रोबोट हा निर्जीव आहे. कामे कितीही करतो, मानवाची कामे करतो, गाडी चालवतो, त्याच्यामध्ये सर्व टेक्नॉलॉजी फिट केली असते, त्याला थकवा येत नाही. आणि कुस्ती आता गुणावर लागते, कारण थांबावं लागणार आहे कुठेतरी. कुस्त्या रोज आहेत त्यांच्या, फार एनर्जी त्यांची रोज जाते. चड्डी पकडायची नाही. चड्डीला हात जरी लावला, चड्डीला हात जरी लावला वांजळे सर, हा दोघांना कळते. त्यांना शिकवणं म्हणजे आजीला नातवाने शिकवल्यासारखं आहे. हा, त्यांना आम्ही कोणी शिकवणार नाही, तुम्ही फार मोठे आहात, आम्ही साधं मसोबा केसरी नाही. त्यामुळं तुम्ही स्वतः फार महान आहात. गुणावरची कुस्ती खेळण्याचा फार मोठा तुम्हाला अनुभव आहे, कारण पृथ्वीराज पाटलाची आणि पैलवान प्रकाश बनकरची 2022 ला तुम्ही कुस्ती पाहिलेली आहे. पहिल्या हाफ मध्ये पृथ्वीराज पाटला होती, 4 गुणाची आघाडी होती, आणि दुसऱ्या हाफ मध्ये ती आघाडी सर्व मागे टाकून महाराष्ट्र केसरीच्या गदेवती नाव आपलं कोरलेलं होतं. आणि 2019 ला हर्षवर्धन सदगीर पैलवाननी, आणि वो वो याला म्हणतात कुस्ती. टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. महाराष्ट्रातलं एकमेव कुस्ती मैदान आहे जिथं एकही पैलवान परराज्यातला नाही. एकही पैलवान या महाराष्ट्रात, एकच वडाची वाडी गाव आज होऊन गेलंय. इथं गोविंद तात्याला सुद्धा आमचा आनंद झालेला आहे. त्यांना वाटायला लागले, तात्या म्हणतात याच पैलवानासाठी नियम हा कसा लागू ठरतो शकतो. महाराष्ट्रातल्या इतर अनेक पैलवानाला तात्याचं म्हणणं आहे, पुऱ्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या पैलवानला आव्हान देणारी नावं महाराष्ट्रात आहेत. शबाश. ओ ओ ओ खेमे. वादळापूर्वीची शांतता, समुंदर की नौकाई लाटा से डुबाती है, लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अनेकाला वाटत असेल हात किती जवळ आहेत पटाच्या, पट पकडले असते मागे गेलो असतो. पण सतीश पैलवान ते सोपं आहे का? तुम्ही पैलवान आहे, बिराजदार मामांची संगत तुम्हाला लाभली, ते गुरु आहेत. अशा मोठ्या गुरुचे तुम्ही चेले आहात. ही फार तारेवची कसरत आहे, फार अवघड आहे. शबाश शबाश. ओ ओ ओ ओ
आणि पटाला सदगीर पैलवान आणि गुण वसूल झालेला आहे हर्षवर्धन सदगीर पैलवान. पीर बाबा उत्सवाचं हर्षवर्धन सदगीर हे मानाच्या गदेचे मानकरी ठरलेले आहेत.